हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. तर आज आम्ही आलो आहोत मोंटे ब्लिस या फार्म हाऊसला आणि आपल्या मित्राला कोलॅबरेशन आलंय. आणि आज मी आलोय माझ्या क्रिएटर्स मित्रांसोबत. भाई वन साइड मजा करणार आहोत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. तर मी तुम्हाला दाखवतो की आज आपल्यासोबत कोण कोण आहे. चला इंट्रो मित्रांनो. द साहिल दळवी, हाच इंट्रो तुम्ही तुमचा इंट्रो मानून नीना सावंत, ये ये रेमोडे सुजा, तेजस रासम आणि मुलींमध्ये आहे मुलांमध्ये आहे सायली ताई इंदुळकर आणि प्रफुल द जेडी विरारकर. झोप नाहीये मित्रांनो, त्याची खास मैत्रीण आज आमच्या सोबत इथे नाहीये म्हणून त्याचा मूड ऑफ झालाय. आयुष्याचा व्यापार झाल्यानंतर आम्ही बसणार आहोत आता जेवायला आणि डब्बे आमचे आलेले आहेत. आणि जेडीचा दुसरा भाऊ आहे मी. नाही मित्रांनो, मित्राची आमच्या एक मैत्रीण आलेली नाही आहे, जिचं नाव आहे, तुम्हाला कमेंट मध्ये सांगावं लागेल तिचं नाव काय आहे. चिकन मध्ये आम्हाला मिळालं चिकनचा रस्सा, चिकन सुका, त्याच्यानंतर राईस, याच्यामध्ये चपाती आणि भाकऱ्या आहेत, कांदा आणि प्लेट सगळे सजावट आहेत. सॅलेड आणि याच्यात कोथिंबीर वाटेल पण नाहीये. आमची पापडवाली प्लेट दाखव ना व्हेज. होशील का ना? हे सगळे माजलेले क्रिएटर आणि हा बिचारा एकटाच डाऊन टू अर्थ आहे. मीठ कोणाला हवं असेल तर मग ते मॅन्डेटरी असतं बघ ते, या गोष्टी टेस्ट दाखवायला. चल बस. तर मित्रांनो, आता लेटेस्ट एंट्री केलेली आहे ऋतुज जगदाळे. शूट वगैरे कंप्लीट करून आम्हाला वाटलं नव्हतं की ऋतू येईल, पण आलेली आहे. आणि सायली ने नवीन कपडे, हे फॉर्मलची पॅन्ट आहे का ही. जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही विलाच्या बाहेर पडलो आहे आणि सनसेट बघायला आम्ही जात आहोत. इथे खूप सुंदर असा व्ह्यू आहे, सिनेमॅटिक तुम्हाला दाखवतो. हसतेस बुलडोजर आहे मागे, चढवीन त्याच्यावर. सुंदर व्ह्यू. संजू, मिस यू संजू, तुझ्यासाठी आम्ही विला बघितला आहे इकडे, पिंक विला. तर तुला कधी यायचं असेल तर या विलामध्ये. सिनेमॅटिक बघा. तुम्ही बघितला असेल व्ह्यू, आता खूप सुंदर व्ह्यू होता आणि हा व्ह्यूचा आनंद घेत आम्ही आता निघालो आहे. कसे असेल ना, मोटिवेट करायचं सोडून टाकणार मी. मोटिवेट कोणा करतो तुला सांगतो, मोटिवेट ज्याला करतो मी माझं चॅनल बंद होऊन 3 वर्ष आली, पण मी तेव्हा कंटिन्यू टाकायचो. चॅनल ऍक्टिव्ह असून टाकत. आम्ही काही करू तुम्हाला दिसणार हे आम्ही आमचं जेव्हा माझ्या मुलांना दाखवीन ना रॉ फुटेज, तेव्हा तुम्ही मजा घ्या. पाया पडते. जमलं नाही तर मला सांग, मी फक्त लाईन अप करून माझ्या अकाउंटला प्रायव्हेटला. आम्ही आता व्ह्यू बघितला, तुम्ही सुद्धा बघितला, खूप सुंदर होता. आता आम्ही ह्या काळोख्या रस्त्यावरून आता चाललोय आम्ही आमच्या विलाकडे. नंतरच सांग.
की काळोख झाल्यावर आम्ही सगळे शांत बसलेलो. मेडिटेशन तिकडे अंधार होता त्यामुळे आम्ही काही दाखवायला तुमच्याकडे जेडी तुमच्यासाठी- काहीतरी एक ऍक्टिव्हिटी हा, घेऊन आला होता. दाखवायला मेडिटेशन आमच्याकडे काही ऍक्टिव्हिटी नव्हतं. Meditation मॅनिफेस्टेशन पण आम्हाला खूप छान फील होत होतं तिथे, खूप शांत फील होत होतं. आम्ही सगळे आणि मला आमचे सांगायला मित्र अत्यंत सगळे आनंद होईल बसलेलो. की ऋतुजाला आम्ही केळ्याचे वेफर्स आणायला सांगितले, मी केळी आणली तर हे एक वेगळ्या प्रकारचं अप्रिसिएशन आम्हाला मिळाले तिला तिच्याकडनं. केळ्यांचं actually घड देऊन सत्कार केला जाणार आहे. मेडिटेशन मुळे ते झालंय. तर सर मी शाळेत असताना म्हणजे 5वीत असताना मी पहिल्यांदा गायन स्पर्धेत भाग घेतलेला आणि तो शेवटचा माझा एक्सपिरियन्स ठरला किंवा सगळ्यांच्याच आयुष्यातला. त्यानंतर शिक्षकांनी कधी भाग घेऊन दिला का ते माहित नाही. तो प्रश्न मला नेहमी पडतो, पण माझी खूप इच्छा आहे की आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आता गाणं घ्यायचं. चराचरांच्या सर्व सृष्टीनं हीच एक वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर. इंदुरकर यांना मिळत आहे वैशाली टेलर्स यांच्याकडून ज्युसर केक्स जोरदार टाळ्या. तर मित्रांनो 4-5 वेळा 100K झालेला माझा मित्र निनाद सावंत आज पण एकदा त्याचे 100K झालेले आहेत मित्रांनो. तर आम्हा सर्व लफडा गँग कडून त्याला खूप 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 शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन मित्रा, पुन्हा एकदा 100K कर. जितक्या वेळा 100K होतील तितक्या वेळा विला ट्रिप. What do you think about the 100K of your celebration, and tell us about the 100K? What was the journey behind it? You got a lot of great calls and lot of controversy, and please tell us. जेवढ्या 100K होतील तेवढ्या वेळा विलाला नेऊ आम्ही आणि पार्टी देऊ आणि थँक्यू सो मच. सगळ्यात तुमची तब्येतची वय. वो अलग ही लेवल का बंदा था. I'm recovering right now and taking 650 mg Dolo every day, but the patient had decided to buy it for himself, avoid cigarette with. दोनों कोड़े महगनानी चार जी महगनानी Congratulations and celebration. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. निनादचे पुन्हा झाले 100K. मित्रांनो, इंस्टाग्राम वरती 100K म्हणजे खूप मोठा टप्पा आहे आणि यासाठी प्रत्येक जण आपलं मेहनत करत असतो, दिवस रात्र मेहनत करत असतो, स्क्रिप्टिंग करत असतो, खूप मेहनत करतो. तर आपल्या मित्राचे 100K झालेत तर त्याला आपण मनापासून विचारूया की तुला कसं वाटतं. एक नंबर वाटतंय. खरं तर माझे सगळेच फॉलोअर्स म्हणजे 10K असो 50K असो
किंवा 100K असो, हे मागे जाऊन पुढे जाऊन परत मागे येतात 4-5 वेळा. आणि आता तेच होणार आहे. परत 99K झाले की यांना पुन्हा एकदा पुढच्या विला ट्रिपसाठी मी रेडी करणार आहे, म्हणजे जुलै फर्स्ट वीकमध्ये वगैरे. पण मी ट्राय करेन की 100Kचे 500K होतील, 1 मिलियन होतील. पण तुझा 100Kचा टप्पा, तू जी मेहनत केलीस, तू त्याबद्दल 2 शब्द व्यक्त हो. एका वाक्यात सांगेन की मी कधीच गिवअप नाही केलं. आणि भले किती पण अडथळे आले, किती पण काय म्हणतो आपण की हे नको करूस, हे काही तुझ्या कामाचं नाही आहे, तर मी ते प्रूव्ह केलं आहे की ते माझ्या कामाचं आहे. आणि मला खूप जास्त लोक प्रेम करतात आणि तेच मला आवडतं. त्याच्यातूनच मला पैसे मिळतात आणि अजून पैसे मिळतील, अजून काम दाखवेन लोकांना, अजून एंटरटेन होतील आणि अजून लोक प्रेम करतील. आणि जे अजून पण मला सपोर्ट करत नाही आहेत ते सपोर्ट करतील. आणि आज तुझ्या पेजवरती 2 डिजिट नंबरवरून 3 डिजिट नंबर झालेत, तर तुला ते पेजवरती बघायला कसं वाटतं? 1 नंबर वाटतंय. त्याच्यानंतर मी म्हणेन की 3 डिजिट असो, 2 डिजिट असो किंवा 1 डिजिट असो, मेहनत असते. 1000 वाला पण मेहनत करतोय, 10K वाला पण मेहनत करतोय, 100K वाला पण मेहनत करतोय. काही लोक गिवअप करतात मध्येच, तर मी तेवढंच म्हणेन की गिवअप करू नका. कारण 1 डिजिटपासून 3 डिजिटपर्यंत पोचायला बरेच अडथळे पार करावे लागतात आणि बरीच मेहनत करावी लागते, बरेच व्हिडिओ करावे लागतात. तर तेच म्हणेन की मी ते केलं आणि आता आम्हाला अजून पुढे काय नवीन पाहायला मिळेल तुमच्या? आता तेच मी तुम्हाला सांगणार आहे की आता एकदम वेगळाच कॉन्टेंट बघायला मिळणार आहे. कारण मी स्वतःची टीम बनवली आणि मी त्यांना पेमेंट देतोय. पेमेंट देणं हे इम्पॉर्टंट नाही, पण माझ्यासाठी एक प्राऊड मुवमेंट आहे की जी मुलं 2 वर्षापासून माझ्यासोबत काम करत होती त्याच मुलांना मी माझी कोर टीम बनवले आणि त्यांना मी पेमेंट देतोय. आणि आता ह्याच्या पुढे खूप बाप कॉन्टेंट येणार आहेत आणि आपण बरेचसे मोठे ब्रँड साईन केलेले आहेत. तर कॉन्टेंट सुद्धा जरासा चेंज केलाय मी आणि बरेचसे प्लॅन आहेत, बरेचसे अकाउंट आहेत. माझे फिटनेस अकाउंट आहे, ट्रॅव्हल अकाउंट आहे. ट्रॅव्हल अकाउंटवर पण बराचसा कॉन्टेंट येणार आहे, ते पण ह्या वर्षी प्लॅन आहे. 2026 माझ्यासाठी एंडपर्यंत खूप चांगला जाईल. आणि करेक्ट करतो. त्यांनी फोटो नाही काढले, त्यांनी कॉम्पिटिशन जिंकली, त्यांनी प्राइज मारला आणि मग तो रोहित बरोबर होता. तर ही एक अचिव्हमेंट आहे. गेली 3 वर्ष मी ट्राय करतोय रोहित शर्माला भेटायला. जेन्युअनली मी खूप कॉन्टेंट केले, खूप काय केलं आणि रोहित शर्माला काही झालं तरी मला भेटायचं होतं. आणि जेव्हा ही कॉम्पिटिशन अनाऊन्स झाली तेव्हा माझं असं होतं की 10,000 मिळाले प्राईस किंवा काय, मला ते नव्हतं. मला एकच होतं की रोहित शर्माला भेटायचं आणि मी भेटणार. आणि सुरुवातीला मी जयला सांगितलेलं, सायकीला बोललो की या कॉम्पिटिशनला मी भेटणार म्हणजे भेटणार. आणि कॉम्पिटिशनच्या मिडलमध्ये मी रोहित शर्माला भेटलो, त्या टॉप 5 मध्ये आलो, टीव्हीवर आलो आणि माझ्या घरचे जे खुश झाले, माझे मित्र जे खुश झाले, त्यासाठी क्या बात आहे. रोहित शर्मा इसके लिए फॅन नहीं है, दुनिया है मेरी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मजा नहीं आ रहा है. तर मित्रांनो, खूप सारा एन्जॉय केल्यानंतर आम्ही आता बसलोय जेवायला. तर आता जेवणात आम्हाला रात्रीसाठी आहे चिकन बिर्याणी आणि रस्सा वगैरे. हे दुपारचं सगळं राहिलेलं सायलीने जमा करून ठेवलंय.
आपलं आणि तर चिकन प्रमोशन येणार बिर्याणी जेवणाचे. चिकन बिर्याणी खूप एक नंबर आहे मित्रांनो. त्याच्यावर जर हा तुम्ही रस्सा टाकला चिकनचा रस्सा जो आहे ना म्हणजे सगळीकडनं धूर निघेल तुमच्या, पण खाताना जी मजा येते. येस साहिल प्लीज. अतिशय उत्तम प्रकारचं इथे मेजवानी आहे. तर मित्रांनो आता आम्ही चालू केलंय हॉरर शो. आता 3 वाजले 3:30 रात्रीचे आणि आता आम्ही करतोय हॉरर शूट. या मित्राचं आपले हॉरर शूट चालू आहे. सगळे लाईट्स वगैरे पकडून. हा बघा निनाद मागे दाखव. 19-20 का ही तो फर्क है बस. 19-20 का फर्क है. 19-20 का फर्क है. इसमें उसमें 19 लाख का फर्क है. तर मित्रांनो फायनली आमचं शूट झालंय कम्प्लीट. 5 वाजले आणि आता झोपी करणार. झोपी करणार आमची. तो खाली जातोय रे. आपण तिघे झोपूया वरती. ही आहे आमची रूम आणि आम्ही आता करतो झोपी. गुड नाईट गाईज. भेटू सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ काहीशी आमची अशी झालेली आहे. आता आमचा थोड्या वेळात नाश्ता येईल आणि आम्ही नाश्ता करून पुन्हा रीलला शूट करू. एन्जॉय करायला आलोय की रील करायला आलोय का? पोरांमध्ये नाही आणि भाव सारखे पोरगा एकच आहे, तो बाहेर गेलाय. तो चलिए शुरू करते हैं. बाकी आग. खा 1-2 चमचे. गरम करून खाऊ शकतो. तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत पूलमध्ये. मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. हा आहे आमचा असा पूल. डिझाईन एकदम नकली उडी. आणि आमच्याकडे त्यांनी इथे शॉवर पण लावले रे बघा मित्रांनो. रेन डान्स माहिती आहे हो. ते असं विला ह्याच्यासाठी बाज एवढं नको. बाकी आग. मित्रांनो खूप सारी मजा करून, खूप साऱ्या आठवणी घेऊन आणि खूप साऱ्या रील्स बनवून आम्ही आता इथून बाय बाय घेत नाही. आपण इथून काय घेतलं काय म्हणतात त्याला, काय रस्ता नाही एक काय रे बोलतात निरोप. हा आम्ही इथून आता निरोप घेतला. आपलं राहिलेलं सामान सामानासकट आम्ही निरोप घेतला इथून. आता बघू पुढे आमचा प्रवास इथे कुठे थांबतोय आम्ही लोक की काय करतोय माहित नाही. निघालो तर आहे पण आता डायरेक्ट घरी पोहोचतोय तसं नाही. निघालो तर आहे पण पोहोचणार कुठे ते अजून अद्याप माहिती नाही. तर मित्रांनो विलाचा टाइम संपल्यानंतर आमच्याकडे खूप सारा टाइम होता पण स्पेंड करू कुठे, त्यामुळे आम्ही या जागेवरती सुंदर असं. अरे बाबा असं नाही सांगायचं सगळ्यांना. ऍक्च्युली आमचा विलाचा सनसेट एन्जॉय करायला बसलोय. सनसेट होत नाही अजून 2 तास बाकी आहे. 2 तास बाकी आहे सनसेटवर. कर्जत मध्ये जरा उशिरा जातो. तर मित्रांनो आता आम्ही या स्पॉटवरून सुद्धा निघालोय आणि आता घरच्या दिशेने प्रवास सुरू झालाय आमचा. फायनली टॅक्सी आली आम्हाला घ्यायला. ट्रिप संपली आहे ही वाली पण. येस अशा प्रकारे अजून एक ट्रिप संपली. तुम्ही जर पाहिले असेल आमचे Successfully. फोटो जाऊन बघितले असतील तर आम्ही हरिद्वार ऋषिकेश सगळीकडे फिरलो. असंच अजून एक विलाचा प्लॅन आमचा सक्सेसफुली झालेला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती लालबागच्या राजाचा पुरा चिंतामणीचा पुरा केळगल्लीतल्या राजाचा
अरे जो बोले सोनिया वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह माते की ओम साईराम ओम साईराम पाचघर वाल्यांची स्वामी समर्थ महाराज की बोलो भातीजी महाराजनी गाडीवाला काकांची जय जवान जय किसान जय जवान जय किसान माती आग लीड वागेला आणि अशा प्रकारे मी आपला समाप्ती इथेच होत आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा. आणि आज तारीख आहे 2040. हा ब्लॉग आलेला आहे जून मध्ये 2040. 10 वर्षापूर्वी आम्ही असे दिसत होतो. आता पोरं होऊन अर्धे तर जाण्याच्या मार्गावर. गाईज माझी बॉडी झालेली असेल मी याच्यात बारीक दिसतोय कारण मी आजारी होतो 2 आठवडे आणि आता माझी बॉडी झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही माझं प्रोफाईल चेक करू 10 शकता. वर्ष आज ब्लॉग टाकण्याचं कारण आमचा एक मित्र राहिलेला नाही. त्याच्यामुळे त्याच्या याद मध्ये हा ब्लॉग बाय बाय, नमस्कार.